नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगेकर. आज आपणास वृक्षारोपण का लावावे, वृक्षांची वाढ का करावी याबद्दल मराठीतून माहिती सांगणार आहे आणि त्याचे महत्त्व सांगणार आहे. माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. वृक्षारोपण म्हणजे योग्य जागेत नवीन रोपे लावणे आणि ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करणे होय. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शुद्ध ऑक्सिजन मिळवण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व: शुद्ध हवा. झाडे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ऑक्सिजन पुरवतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. पावसाचे प्रमाण. वनामुळे मान्सूनचे वारे आकर्षित होतात आणि चांगल्या पावसास मदत होते. मातीचे संरक्षण. झाडाची मुले माती घट्ट धरून ठेवतात, यामुळे जमिनीची धूप थांबते. तापमान नियंत्रण. वाढत्या जागतिक तापमानाला ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी झाडे मोलाची भूमिका बजावतात. आश्रय. अनेक पक्षी, प्राणी आणि कीटकांना झाडामुळे राहण्याचे ठिकाण मिळते. वृक्षारोपण करताना घ्यायची काळजी. रोपाची निवड. आपल्या परिसराला आणि वातावरणाला मानवातील अशा देशी जातीच्या रोपांची, उदाहरणार्थ वड, पिंपळ, आंबा, नीम, कडुलिंब अशा झाडांची निवड करावी. योग्य वेळ. पावसाळा हा काळ वृक्षारोपणासाठी सर्वात उत्तम मानला जातो, कारण रोपांना नैसर्गिक पाणी मिळते. संवर्धन. केवळ झाडे लावून चालत नाही, तर ती मोठी होईपर्यंत त्यांना नियमित पाणी देणे आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असते. वृक्षारोपणाबद्दल तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचे आहे का? महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रमुख देशी झाडांची नावे, झाडांचे संगोपन आणि संरक्षणाचे उपाय जाणून घ्यायचे असल्यास कमेंटमध्ये सांगा. आणि तसेच तुळशीचं वृक्ष पण खूप उपयोगी मानले जाते, त्यामुळे प्रत्येकाने तुळशीचं झाड पण लावलं पाहिजे.